घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 24 ऑगस्टच्या भागात आजीने ऐश्वर्याला जरी सल्ला दिला असला तरी कारस्थानी ऐश्वर्या विचार करते की जाऊ वगैरे काहीच नाही. त्या सौमित्रने तिच्यासाठी मला डीच केलं होतं आणि मी तिला आता सोडणार नाही. इतक्यातच गुलाब आरडाओरडा करत आलेला असतो. आजी ऐश्वर्या दोघीही घाबरतात. आजी गुलाबला विचारते की अरे साप बीप आणलास की काय. तेव्हा गुलाब सांगतो की आजी साप नाही आहे, हे ना खाजीचं झाड आहे. म्हणजे जास्त वाढलं होतं ते कापून टाकलं आहे आणि हे जर अंगाला लागलं ना तर भयानक खाज सुटते अंगाला. परंतु आता मी काय करतो हे टाकून येतो आणि आता हाताला शेणाचा लेप देतो, म्हणजे कसं खाजच सुटणार नाही. चला बाजूला व्हा. असं सांगून ते कट केलेले झाडं गुलाब पिशवीमध्ये घेऊन टाकायला जातो. तेव्हा कारस्थानीच्या ऐश्वर्याच्या मनामध्ये कपट कारस्थान उभं राहतं आणि ती विचार करते की असं आहे तर म्हणजे आता उद्या मंगळागौरीच्या खेळाला अवंतिकाला मी शेण फासणार आणि खाजेचा आळ जाणार तो जानकीवरती. इकडे देवघरामध्ये सगळेच जण जमलेले असतात. तेव्हा जानकी अवंतिकाला सांगते की हे बघ अवंतिका, आज तू रीतसर रणदेवींची सून म्हणून गृहप्रवेश केला आहे, तेव्हा आज देवघरात दिवा तूच लाव. तर त्यानंतर अवंतिका मनोभावे देवाला दिवा लावते आणि सगळेच जण आता देवाला नमस्कार करतात. त्यानंतर सौमित्र अवंतिका दोघेही नाना सुमित्राला नमस्कार करतात. तेव्हा नाना सांगतात की झालं गेलं सगळं विसरून जा आणि नव्या उमेदीने संसाराला लागा, सुखाने संसार करा असा आशीर्वाद देतात. तर सुमित्रा सांगते की आता दोघेही आपल्या घरी रीतसर राहायलाच या, म्हणजे माझं गोकुळ पूर्ण झाल्यासारखं वाटेल. त्यानंतर सौमित्र अवंतिका दोघेही ऋषिकेश जानकीचा आशीर्वाद घ्यायला जातात. परंतु ऋषिकेश जानकी त्यांना आशीर्वाद घेऊ न देता त्या दोघांनाही घट्ट मिठी मारतात. त्यानंतर सौमित्र सारंगची गळाभेट घेतो. तेव्हा सारंग सांगतो की खरंच आत्ता आपलं घर पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. दादा आणि वहिनी लवकरात लवकर आपल्या घरी या राहिला. तर सुमित्रा सांगते की हो ना, आता उद्या एकदाची मंगळागौर थाटात पार पडली की मग आपलं गोकुळ कसं एक होईल. त्यानंतर परत एकदा सगळे रणदेवी परिवार मिळून देवाला नमस्कार करतात. दुसऱ्या दिवशी मंगळागौरीच्या सगळ्या तयारीला आता लगबग सुरू झालेली असते. तेव्हा जानकी सगळी काही तयारी पाहत असताना कावेरी तिच्या मैत्रिणींना घेऊन घरी पोहोचलेली असते. तेव्हा जानकी तिचे आणि तिच्यासोबत आलेल्या तिच्या मैत्रिणींचा पाहुणचार करायला लागते. तेव्हा कावेरी सांगते की अगं जानकी, मी काय कोणी परके आहे का, घरातलीच आहे ना. अगं काय काय कामं करायचे आहेत ते तू मला सांग. जानकी सांगते की बरं काकू, तुम्ही सगळेच जण आता इथे बसा, तुमच्या मैत्रिणींना काय हवं नको ते बघा, बाकीची तयारी मी बघते. तेव्हा इतक्यातच आता गुरुजी आलेले असतात. तर जानकी गुरुजींना विचारते की आपण पूजा इथे मांडली तरी चालेल ना. तेव्हा सारंग सांगतो की गुरुजी, काही मदत लागली तर मला नक्की कळवा. तेव्हा जानकी त्याची थट्टा करत म्हणायला लागते की गुरुजी ऐकलत का काय म्हणतात सारंग भाऊजी, कारण त्यांच्या बायकोंची पहिली मंगळागौर आहे ना. तेव्हा त्यांना चिडवत असताना तिथे सुमित्रा येते. सुमित्रा विचारते की काय आलेत का सगळेजणी. अगं परंतु ज्यांची मंगळागौर आहे त्या दोघीजण कुठं आहेत. अचानकपणे तिथे सारंग सौमित्र सांगतात की तयार होत आहेत. तर सगळ्याच जणी आता त्या दोघांची थट्टा करत असतात. इकडे ऐश्वर्या छान नटून थटून तयार झालेली असते. इतक्यात आजी येते आणि तिला पाहता क्षणी तिचं कौतुक करायला लागते. ती म्हणते की अरे वा, किती छान कानातले नथ घातले आहे, त्यातून एवढे सारे सोन्याचे दागिने, खूप छान दिसतेस हा तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की परंतु काय उपयोग आहे, आता माझी मंगळागौर होणार होती त्याच्यामध्ये त्या जानकीने अवंतिकाला आणला आहे ना. तेव्हा आजी तिला समजावते की अगं असू देत ना, ती कोणी परके आहे का, जाऊच आहे ना तुझी. तेव्हा ऐश्वर्या खूप चिडते आणि ती आजीला सांगते की आजी असू देत, राहू देत, त्या जानकीने अवंतिकासाठी साडी आणली आहे ना, आता तीच साडी माझ्यासाठी कमाल करेन. असं सांगून ऐश्वर्याने आता खास खुजलीची पावडर काढलेली असते. तेव्हा आजी विचारते की हे काय आहे. तर ऐश्वर्या सांगते की खास खुजलीची पावडर आहे. तेव्हा आजी खूप घाबरते आणि म्हणायला लागते की नको नको, अगं माझ्याकडे का देतेस, माझ्याकडे नको. तेव्हा ती घाबरलेली असते. ऐश्वर्या तिला सांगते की आजी अहो ऐकून तरी घ्या, तुमच्यासाठी नाही आहे. आजी तिथे विचारते की मग का आणली, कशासाठी आणली, कोणासाठी आणली आहे, कुठून आणलीस. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐश्वर्या म्हणते की आजी आता तुम्हाला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नाही देणार. ही माझ्यापर्यंत पोहोचली आहे ना, आता ही अवंतिकाच्या साडीपर्यंत कशी पोहोचेल याची जिम्मेदारी तुमची असेल.
आजी मला नाही जमणार बाबा असं सांगून बेडवरती जाऊन बसते. तेव्हा ऐश्वर्या तिला म्हणते की आजी तुम्ही ना फक्त बोलण्यात पुढे आहात. आत्ता काही ॲक्शन घ्यायची म्हणलं, काही करायचं म्हणलं की एक पाऊल लगेच मागे जाता. तेव्हा आजी सांगते की अगं परंतु कशाला गं ऐश्वर्या, अगं ते अवंतिका आपलीच आहे ना, माझ्या लाडक्या सौमित्राची बायको आहे. कारस्थाने ऐश्वर्या तिथे आजीला एक सल्ला देते. ती सांगते की आजी इथे ना मला खरं तर जानकीलाच धडा शिकवायचा आहे. म्हणजे कसं, नाक दाबलं की तोंड उघडतं. आता ही काजेची पावडर जर आपण अवंतिकाच्या साडीवरती पोहोचली तर त्याचा झटका त्या जानकीला बसेल. सगळ्यांसमोर ना त्या जानकीला मला तोंडावरती पाडायचं आहे. तिने साठी जी साडी आणली आहे ना, ते सगळी साडीचं वगैरे कार्यक्रम मला तिचा स्पॉईल करायचा आहे. आणि आजी आता तुम्हाला ही गोष्ट जमवावीच लागेल, तुम्हाला हे माझ्यासाठी काम करावंच लागेल. असं सांगून ऐश्वर्या जबरदस्ती आजीच्या हातात ती खाजेची पावडर टेकते आणि निघून जाते. आजी आता खूप घाबरलेली असते. ती विचार करते की अरे बापरे, हिने ही कसली जिम्मेदारी माझ्यावरती सोपवली आहे. ऐश्वर्या गेल्यानंतर आजी विचार करते की ऐश्वर्या प्रत्येक वेळेस माझ्या उपयोगाला पडते ते खरं आहे, परंतु त्याच ऐश्वर्याची मला आता भीती वाटायला लागली आहे. इकडे जानकी अवंतिकाच्या रूममध्ये आली असता अवंतिकाने अजून तयारीला सुरुवातही केलेली नसते. अवंतिका खूप घाबरलेली असते. तेव्हा जानकी तिला सांगते की अगं अवंतिका तयार होत नाही चालली आहेस का? अगं मी तुला दागिने द्यायला आले होते. हे बघ, हे नेकलेस, त्याच्यावरती मॅचिंग हे कानातल्या आणि या बांगड्या तुझ्यावरती खूप शोभून दिसतील, छान दिसतील तुला. तेव्हा अवंतिका सांगते की वहिनी ऐकून तरी घ्या. तेव्हा जानकी विचारते की काय झालं अवंतिका? तर अवंतिका सांगते की वहिनी माझ्या मनात ना एक भीती बसली आहे. तर जानकी तिला विचारते की कसली भीती? अवंतिका सांगते की वहिनी तुम्हालाही माहिती आहे की माझ्या आणि सौमित्राच्या लग्नाच्या आधी मी आणि ऐश्वर्या एका कॅफेमध्ये भेटलो होतो आणि आमच्या दोघांमध्ये खूप जोराचं भांडण झालं होतं. खूप किओस पब्लिकली क्रिएट झाला होता. त्यानंतर स्वतःच्याच लग्नामध्ये तिने सौमित्रला किडनॅप केलं होतं, त्याला किती टॉर्चर केलं होतं आणि या गोष्टी माझ्या मनातून जातच नाही आहेत वहिनी. त्या गोष्टी आठवल्या की मला त्रास होतो आहे. तेव्हा जानकी तिला समजावते, तिला धीर देते, सांगते की अगं मी असं नाही सांगणार की हे सगळं काही तू विसरून जा. जानकी अवंतिकाला समजावते. ती सांगते की अगं ह्या सगळ्या जुन्या आठवणी पुसून आपल्याला नव्याने जगायला शिकायचं आहे ना, मग त्यासाठी आपल्याला हे सगळं काही करावं लागेल आणि आपल्या मनातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपल्याला एकत्र तर यावंच लागेल ना. त्यामुळे हा सगळा विचार सोडून दे आणि छान तयारीला लाग. जानकी अवंतिकाच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला सांगते की सगळं चांगलं होणार आहे, काळजी सोडून दे. इतकेच सौमित्र येतो. सौमित्र अवंतिकाला सांगतो की तू जानकी वहिनीसोबत राहिलीस ना अवंतिका, तर त्यांच्या हाताखाली चांगली ट्रेन होतील. तेव्हा जानकी विचारते की काय सौमित्र भाऊजी, काय सांगताय तुमच्या बायकोला? तेव्हा आता सौमित्र हसतो आणि सांगतो की अगं वहिनी, अवंतिका जर तुझ्यासोबत राहिली ना तर ती आपल्या घरातल्या सगळ्या रीतीभाती तुझ्याचकडून शिकेल ना. त्यानंतर इतक्यात आजी येते आणि आजी म्हणते की अगं तू कशाला, मी आहे ना, मी माझ्या लाडक्या नातसुनेचं कौतुक तर करेनच, परंतु तिची मदत करायला मी आहेच की इथे. तू एक काम कर, तू बाहेरची सगळी तयारी बघ. तेव्हा सौमित्र आजीची आणि अवंतिकाशी ओळख करून देतो. त्यानंतर दोघेही आजीला नमस्कार करतात. आजी त्या दोघांनाही आशीर्वाद देते. तर जानकी बाहेर गेल्यानंतर सौमित्रही जातो. तेव्हा अवंतिका सांगते की बरं आजी, मी फ्रेश होऊन येते आणि आजीवरती आंधळा विश्वास ठेवून अवंतिका फ्रेश होण्यासाठी निघून जाते. हीच संधी साधून आजी आता खाजेची पावडर तिच्या साडीवरती टाकते. आजी आता खाजेची पावडर अवंतिकाच्या साडीवरती टाकणार इतक्यातच तिथे ओवी आलेली असते. ओवी जेव्हा आजीला हाक मारते तेव्हा आजी डचकतेच आणि तिला विचारते की अगं तू इथे काय करत आहेस? तू तर खालती खेळत होतीस ना, जा ना मग खालती खेळ. तेव्हा ओवी सांगते की अगं आजी, मी ना माझ्याकडे ना एक गंमत आहे तुला दाखवण्यासाठी, म्हणून मी आले होते इथे. तू काय करतेस? तेव्हा आजी सांगते की अगं ती अवंतिका आहे ना, तिला मी साडी नेसवण्यासाठी थांबले होते, परंतु तू का थांबतेस इथे? अगं जा ना, तुला काय गंमत दाखवायची होती? तेव्हा ओवी सांगते की आजी बघ ना, मी नवीन फ्रॉक घातला आहे, छान आहे ना. तेव्हा आजी तिच्या फ्रॉकचं तिचं कौतुक करत म्हणते की हो छान आहे हो तुझा जगा, परंतु तू थांबू नकोस ना, जा ना. आजीला एकतर तिचं काम फत्ते करायचं असतं, काम नाही फत्ते केलं तर ऐश्वर्या चिडणार. परंतु ओवी काही तिथून हटत नसल्याने आजी तिला सांगते की बरं ठीक आहे, मी खालती जाते. असं सांगून आजी तिथून निघून जाते. तेव्हा ओवी तिच्यावरती हसत म्हणायला लागते की अशी का आहे ही आजी? आता ही अवंतिका काकूंना साडी न नेसवताच निघून गेली. इकडे आजी ऐश्वर्याकडे आलेली असते. सगळा घडला प्रसंग ऐश्वर्याला सांगितल्यानंतर ऐश्वर्या खूप तिच्यावरती तंतन करायला लागते.
आजीने आता दरवाजा तसाच उघडा ठेवलेला असतो, तेव्हा ऐश्वर्या त्याच्यावरती परत चिडते आणि म्हणायला लागते की आजी काय करताय तुम्ही, अहो दरवाजा तरी लावा ना, तिथे काय टाइमपास करत बसला होतात, झालं ना आता सगळा गोंधळ करून ठेवलात तुम्ही, एक काम तुम्हाला जमत नाही. तेव्हा आजी सांगते की अगं मी ती खाजीची पावडर अवंतिकाच्या साडीवरती टाकणारच होते, परंतु इतक्यात ती ओवीमध्ये तडमडली. जानकीची मुलगी आहे ना, सगळीकडे बारीक लक्ष असतं तिचं. तेव्हा चिडलेली ऐश्वर्या म्हणते की हो ना, ते ओवी ना कधी टपकेलनामध्ये सांगता येत नाही, परंतु राहू देत आता, मला काय, माझं काम मलाच करावं लागेल, द्या ती पावडर, असं सांगून आजीच्या हातून ऐश्वर्या पावडर हिसकावून घेते आणि आजीला सांगते की तुमची कामं सांगा मला आता, बघा करते का, आणि तेथून रागानेच निघून जाते. तर आजी विचार करते की बरं झालं बाबा सुटले, नाहीतर या सगळ्यांमध्ये अडकले असते तर. तर इकडे बाहेर आता गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे साजरे संगीत पूजा जानकीने खूप छान अशी पूजा मांडलेली असते. तर सगळी पूजा आता जानकीने मांडलेली असते. तर तिथे कावेरी तिच्यासोबत ज्या बायका आलेल्या असतात तिच्या मैत्रिणी, त्या सगळ्यांची सुमित्रा तिच्या घरच्यांशी ओळख करून देते. तर आजीसुद्धा आता तिथे कावेरी आणि तिच्या मैत्रिणींना ऋषिकेश, सौमित्र, सारंग आणि त्याचबरोबर नाना या सगळ्यांची ओळख करून देत असते. सगळ्यांना भेटून झाल्यानंतर इकडे तोपर्यंत कारस्थानी ऐश्वर्या अवंतिकाच्या रूममध्ये आलेली असते. तर ती विचार करते की अवंतिका अजून बाथरूममध्येच आहे, बरं झालं निदान मला तरी संधी मिळाली, असा विचार करून ऐश्वर्या आता खाजीची पावडर अवंतिकाच्या साडीवरती टाकणार इतक्यात परत ओवी तिथे आलेली असते आणि ती अचानकपणे ऐश्वर्याला हाक मारते. तेव्हा ऐश्वर्या खूप घाबरते. ऐश्वर्या विचारते की अगं ओवी तू इथे काय करतेस. तेव्हा ओवी सांगते की काय झालं माहिती आहे का आंटी, अगं मला ना माझ्या ड्रेसवर मॅचिंग बांगड्या हव्या होत्या, मी आईला सांगितलं परंतु आई मला म्हणाली की ती कामामध्ये आहे आणि थोड्या वेळाने देते आणि मला मॅचिंग बांगड्या हव्या आहेत, परंतु तू इथे काय करतेस. तेव्हा ऐश्वर्या सांगते की नाही असंच. अगं ओवी तुला माहिती आहे का, तुझ्या मॅचिंग बांगड्या ना माझ्या रूममध्ये आहेत, चल मी तुला देते, असं सांगून ऐश्वर्या पटकन ओवीला तिथून घेऊन जाते. तर अवंतिका जेव्हा बाहेर येते तेव्हा अवंतिका विचार करते की अरे आजी कुठे गेली, बहुतेक काम आलं असेल, असा विचार करून अवंतिका आता त्या साडीला निरखून पाहते आणि तिला जानकीने दिलेली साडी आता खूप आवडलेली असते. तर इकडे खालते कावेरी सारंगला विचारते की अहो जावई बापू, आमची ऐश्वर्या अजून तयार होऊन खालती नाही का आली. तेव्हा सुमित्रा सांगते की येईल लवकरच येईल हा तुमची ऐश्वर्या. आणि तुम्हाला एक सांगू का कावेरीताई, खरं तर ऐश्वर्याना रणदेवींची जबाबदार सून झाली आहे. याच्यावरती सौमित्रीला तर काही विश्वासच बसत नाही, कारण ऐश्वर्या किती कारस्थानी आणि पातळ यंत्रीबाई आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. तेव्हा सुमित्रा तिचं कौतुक करत सांगते की ऐश्वर्याना सगळ्यात आधी सगळे कामं पार पडले आहेत की नाहीत ते सगळं बघेल आणि त्यानंतर स्वतः तयार होऊन मग खालती येईल. कावेरी सुमित्राला सांगते की खरं सांगू का सुमित्राताई, तुम्ही ना ऐश्वर्याबद्दल हे जे सांगत आहात ना ते ऐकून माझा जीव अगदी भांड्यात पडला. कावेरी सुमित्राला विचारते की सगळं काही चांगलं आहे ना. तेव्हा सुमित्रा सांगते की कावेरीताई सगळं काही चांगलं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इतक्यातच आता ऐश्वर्या तिथे आलेली असते. तेव्हा सुमित्राचं लक्ष तिच्याकडे जातं आणि ती सांगते की ही काय आलीच बघा ऐश्वर्या. तेव्हा आता सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्याकडे वळलेल्या असतात. ऐश्वर्या खूप छान नटून तयार होऊन आलेली असते. तर सारंगची मात्र तिच्यावरून नजरच हटत नसते. सौमित्र मात्र आता सारंग शेजारी जो उभा असतो तो जाऊन ऋषिकेश जवळ थांबतो आणि ऐश्वर्याला पाहता क्षणी आता सौमित्राच्या डोक्यात तिडक जाते. नाटकी ऐश्वर्या तिथे विचारते की गुरुजी काही मदत लागली ते सांगा. तेव्हा जानकी सांगते की अगं नाही, करते आहे ना मी, सगळं काही झालं आहे. तर कावेरी आता तिच्या लेकीचं खूप कौतुक करते, ती खूप सुंदर दिसत असते. तेव्हा सुमित्रा ही आता काही कमी नसते, तीही सर्वांसमोर ऐश्वर्याचं कौतुक करत म्हणायला लागते की कावेरीताई खरंच काळजी करू नका, तुमची ऐश्वर्या अगदी आमच्या रणदेवींच्या घरातलं टाईट झाली आहे. इतक्यातच आता अवंतिका सुद्धा खालती आलेली असते. तेव्हा सुमित्राचं लक्ष तिच्याकडे जातात. सुमित्रा तिला म्हणते की ये अवंतिका. तर ऋषिकेश आता सौमित्राला अवंतिका आल्याचं सांगतो. तेव्हा अवंतिकाला पाहून सौमित्र खूप खुश होतो. अवंतिका खूप सुंदर दिसत असते. तर अवंतिका आणि सौमित्र या दोघांमध्ये आता इशाऱ्यामध्येच बातचीत होत असते. तर तिथे आता सुमित्रा दोघींनाही सांगते की हे बघा, पूजा होच्या आधी तुम्ही दोघीही आईंना नमस्कार करूनच पूजेला बसा. काय आहे की ती घरात सगळ्यात मोठी आहे ना. तेव्हा आता आजी समोर येते आणि म्हणते की तर या घरात सगळ्यात मोठे आहे, त्यामुळे माझा आशीर्वाद तर घ्यायलाच पाहिजे. तेव्हा आता दोघी हो म्हणतात.
तर अवंतिका सर्वात आधी आता नमस्कार करत असतानाच नीच ऐश्वर्या या संधीचा फायदा उचलते आणि आजीला इशाऱ्याद्वारे सांगते की तिच्या हाती ती पावडरच आहे आणि ऐश्वर्याने आता ती पावडर वेळ साधून अवंतिकाच्या अंगावरती टाकलेलीच असते. तर त्यानंतर ते आजीला म्हणते की आजी नमस्कार करते हा, आणि ऐश्वर्यासुद्धा आता आजीला नमस्कार करते. ऐश्वर्याने तिचं काम फत्ते केलेले असतं आणि ती विचार करते की आता रणदेवींच्या घरात अवंतिकाचा चांगलाच तमाशा होणार. तर त्यानंतर गुरुजी आता दोघींनाही मंगळागौरीची पूजा करायला सांगतात. अवंतिका ऐश्वर्या दोघी आता तिथे पूजेला बसलेले असतात, पूजा करत असतात. परंतु ऐश्वर्या मुद्दाम आता अवंतिकाला फुले वगैरे देत नसते. तर अवंतिकाला अचानकपणे अंगाला खाज सुटलेली असते. तिला तिच्यासोबत नक्की काय होतंय, काय चाललंय, काहीच भान राहिलेलं नसतं. तर त्यानंतर साजरं संगीत आता पूजा केल्यानंतर तिथे गुरुजी सांगतात की चला आपण सगळेजण मिळून आता मंगळागौरीची आरती करूयात. तेव्हा कावेरीच्या ज्या मैत्रिणी आलेल्या असतात त्या त्यांच्यासोबत मिळून सगळेच जण आता मंगळागौरीची आरती करत असतात. त्यावेळी तर आता तिथे अवंतिकाला आरती करत असताना तर जास्तच त्रास उद्भवतो आणि ऐश्वर्या मात्र तिची चांगली मजा घेत असते. आता तर मात्र अवंतिकाला काहीच सुचत नसतं. तिच्या अंगाला पूर्ण खाज सुटलेली असते. तिचं लक्ष त्या पूजेमध्ये राहिलेलेच नसतं. तर तिच्या अंगाला खाज सुटल्यानंतर तिला त्याचा खूप त्रास व्हायला लागतो आणि ऐश्वर्या मात्र तिच्यावरती हसत असते. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत जेव्हा आता सगळ्या बायकांसोबत मिळून अवंतिका, ऐश्वर्या, जानकी या सगळ्या तिघीजणी आता रणदिव्यांच्या सुना मंगळागौरीचे खेळ खेळत असतात. त्याच वेळेस अवंतिकाला जास्तच त्रास उद्भवलेला असतो. अवंतिका आता खूप वेड्यासारखी करायला लागते. तेव्हा जानकी विचारते की काय झालं अवंतिका? तर अवंतिका सांगते की वहिनी माझ्या अंगाला ना खूप जास्त खाज सुटले आहे, मला कळत नाहीये. तर अवंतिका आता तो खेळ मध्येच सोडून तिथून रागानेच निघून जाते. तर गेल्यानंतर सौमित्रही तिच्या पाठोपाठ रूममध्ये गेलेला असतो. तेव्हा अवंतिका सांगते की सौमी अरे बघ ना रे, माझं अंग खूप खाज सुटतं आहे अंगाला. तेव्हा आता सौमित्र घाबरतो आणि विचार करतो की अगं अंग तर खूप लाल झालं आहे, असं अचानक काय झालं असेल तुला? तेव्हा आता ऋषिकेश, जानकीसुद्धा खूप घाबरलेले असतात. अचानकपणे तिथे ओवी येते आणि ओवी तिथे ऐश्वर्याच्या सगळ्या कारस्थानाचा पर्दाफाश करते. ओवी सांगते की अगं आई तुला माहिती आहे का, अवंतिका आंटी जेव्हा आजीच्या पाया पडत होती ना त्याच वेळेस ऐश्वर्या आंटीने तिच्या पाठीवरती कसली तरी पावडर टाकली होती, मी बघितलं होतं. तेव्हा आता सगळ्या कारस्थानाचा ऋषिकेश जानकीसमोर पर्दाफाश झालेला असतो. तर हे सगळं कारस्थान अवंतिकाला त्रास देण्याचा हेतू जो होता तो ऐश्वर्याचा होता. हे रणदिव्यांच्या समोर जानकी कसं घेऊन येणार आणि रणदिव्यांच्या समोर आता ऐश्वर्याचा कारस्थानी चेहरा येताच रणदिवे तिला काय शिक्षा देणार हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.